नमस्कार, ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज असणार आहे। आज लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आज 1 कोटी महिलांना पैसे वाटप होणार आहे आणि ते किती रुपये होणार आहे? ते 1500 रुपये होणार की 2100 रुपयांचं काय? 2100 रुपयांची सुद्धा घोषणा झालेली आहे का? याविषयी सर्व अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आणि नवीन घोषणा जी झालेली आहे ती महिलांना कधीपासून वाटप होणार, 2100 रुपयांची घोषणा ही नक्की कधी लागू होणार आणि आजच्या ज्या 1 कोटी महिला आहेत त्यांच्यासाठी किती बजेट तरतूद केलेले आहे, अधिवेशन चालू आहे त्यामध्ये सर्वात मोठ्या महत्त्वाच्या घोषणा होत आहेत, त्या सर्व अपडेट आपण आज जाणून घेऊयात। चला तर जाणून घेऊयात महत्त्वाच्या आणि तुमच्या आनंदाच्या बातम्या असणार आहेत। कारण आज महिलांसाठी 1 कोटी महिलांना हे पैसे वाटप होणार आहे। 1 कोटी म्हणजे जवळजवळ 40% महिलांना आज पैसे वाटप होणार आहे आणि लाडक्या बहिणींसाठी खुशखबर असणार आहे। लाडक्या बहिणींना नवीन सुद्धा शासन निर्णय जो आलेला आहे, बजेटमध्ये जो शासन निर्णय आलेला आहे, नवीन GR आलेला आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आपण जाणून घेऊयात। त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरूच नका। कारण अशाच नवनवीन अपडेट आणि तुमच्या आनंदाच्या बातम्या आपण सतत घेऊन येत असतो। त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। जाणून घेऊयात आज कोणत्या महिलांना पैसे वाटप होणार आहे, कोणत्या महिला आनंदी होणार आहेत। आज महिलांसाठी आनंदाची बातमी असणार आहे कारण महिलांना आज पैसे वाटप होत आहे। महिलांना पैसे वाटप होत आहे। महिलांना आज 1500 रुपयांचं वाटप प्लस 1500 रुपये असा फेब्रुवारी प्लस मार्चचा हप्ता, दोन्ही हप्ते सोबत देण्यानं शासनानं ठरवलेलं आहे। महिलांना 3000 रुपयांचं हे वाटप आजपासून सुरू होत आहे आणि आज 50% नाही तर 40% महिला असणार आहेत कारण 1 कोटी महिलांना हे पैसे वाटप होणार आहे। 1 कोटी महिला या आज पात्र असणार आहेत, त्यांच्या अकाउंटला आज क्रेडिटचे मेसेज येणार आहेत। त्यामुळे महत्त्वाची न्यूज असणार आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा, तुमच्यासाठी महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज असणार आहे। कारण 1 कोटी म्हणजे बऱ्याच महिलांना आज पैसे वाटप होत आहे। महिलांना आजपासून पैसे हे आज, उद्या आणि परवा 3 दिवसात हे पैसे वाटप होत आहे। आज 40%, उद्या 40% आणि 20% राहिलेल्या महिलांना हे पैसे 3 दिवसात सर्व महिलांना 100% महिलांना हा हप्ता पडणार आहे। 1500 नाही तर 3000 रुपयांचं हे गिफ्ट असणार आहे कारण हे गिफ्टच म्हणावं लागणार आहे। 2 महिन्याचे पैसे सोबत देत आहेत। मार्चचे पैसे 21 तारखेच्या नंतर यायला पाहिजेत, 25 तारखेच्या आसपास पैसे वाटप होत असते, परंतु ते सुद्धा पैसे तुम्हाला लगेच शासन देत आहे। तुम्हाला आनंदी होळी, रंगपंचमी सर्व तुमचे उन्हाळ्याचे सण हे साजरे होणार आहेत। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज असणार आहे। चला तर जाणून घेऊयात शासन निर्णय काय झालेला आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी काय आहे तर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचं वाटप हे होणार आहे आणि ते लवकरच चालू होईल। मार्च नंतर एप्रिलचा जो हप्ता असणार आहे तो 2100 रुपयापासून स्टार्ट होणार आहे। 2100 रुपये तुम्हाला येणार आहेत, परंतु जो अधिवेशन जे आत्ता चालू आहे त्यामध्ये तशी घोषणा होणार आहे आणि 2100 रुपयांचं तुम्हाला वाटप होणार आहे। काळजी करू नका, शासनानं जो तुमच्यासोबत वादा केलेला आहे तो शासन पूर्ण करणार आहे। कारण लाडक्या बहिणी आहेत त्यामुळे 2100 रुपये तुम्हाला 100% भेटणार आहेत कारण महिला खुश झालेल्या आहेत। महिलांना हे पैसे आज पडत आहेत त्यामुळे महिला खुश झालेल्या आहेत आणि महिलांना 3000 रुपये हे अकाउंटला क्रेडिट व्हायला चालू झालेले आहेत। महिलांच्या अकाउंटला आजपासून पैसे तर येणारच, परंतु नवीन 4 नियम शासनानं जे लावलेले आहेत त्याचं काय? जे 4 नियम होते त्या नियमांमध्ये काम केलं असेल तरच तुम्हाला हे पैसे पडणार आहेत, नाही तर तुम्हाला मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता येणार नाही। 8वा प्लस 9वा हप्ता जो येणार आहे तो तुम्हाला येणार नाही। जर ते 4 नियम मोडले असतील तर मात्र तुम्हाला पैसे येणार नाहीत। त्यामुळे कोणते 4 नियम आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। 4 नियमांमध्ये जर काम केलं असेल तरच तुम्हाला हे पैसे पडतील। महत्त्वाचे 4 नियम असणार आहेत, ते कोणते असणार आहेत? 1, तुम्ही जर टॅक्स भरत असाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। तुम्ही जर टॅक्स फाईल करत असाल तर तुम्ही ऑलरेडी इन्कम कमवत आहात, भरपूर इन्कम कमवत आहात, त्यामुळे तुम्ही टॅक्स देत आहात। कारण एवढे पैसे हे फक्त गरीब आणि गरजू महिलांसाठी ही योजना आहे, त्यामुळे टॅक्स भरत असाल तर तुम्ही अपात्र आहात। दुसरा आहे 4 चाकी गाडी। 4 चाकी गाडी ही तुम्हाला RTO कडून त्या खात्याने, महिला व बालकल्याण खात्याने हे
जो डाटा मागितलेला होता त्यामध्ये तुमचं नाव असेल तर सुद्धा तुम्हाला पैसे येणार नाहीत. 2.5 लाखाचं उत्पन्न जे आहे ते तुम्हाला जर 2.5 लाखाच्या वरती असेल तर हे पैसे येणार नाहीत. आणि महत्त्वाचा चौथा नियम, तुम्ही जर इतर योजनेचा लाभ घेत असाल तर मात्र या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकत नाहीत. हे 4 नियम जर तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला हे पैसे कंटिन्यू येणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अजून एक बातमी असणार आहे. लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाचं गिफ्ट शासनानं देण्याचं ठरवलेलं आहे. ते काय असणार आहे तर 2100 रुपयांची घोषणा जी आहे, 2100 रुपये कमी समजू नका, 2100 रुपये खूप मोठी रक्कम आहे. 2100 रुपयांची जी घोषणा आहे शासनाने केलेली आहे आणि ती या अधिवेशनात त्याविषयी तरतूद बजेटची करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला प्रत्येकी महिन्याला 2100 रुपयांचा लाभ हा भेटणार आहे. सर्वात महत्त्वाची आणि मोठी गिफ्ट ही जी आहे तुम्हाला शासन देणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे. आणि लाडक्या बहिणींसाठी आजपासून हे 3000 रुपये मिळण्यास सुरुवात झालेली आहे. आणि महिलांना हे पैसे आजपासून वाटप होत आहे. त्यामुळे काळजी करू नका. सर्व लाडक्या बहिणींना हे 3000 रुपये येत राहतील. 3000 नाही तर 1500 रुपये येत राहतील. परंतु 3000 रुपये आता लगेच पडणार आहेत. आणि 6 तारखेला तर पैसे पडलेले नाहीत, परंतु आज 7 तारखेला हे पैसे पडणार आहेत आणि 8 तारखेला हे पडणार आहेत. 9 तारीख हे 3 दिवस असणार आहे. त्या 3 दिवसात तुम्हाला 40% महिला, 40% महिला आणि 20% महिला अशा 3 टप्प्यात हे पैसे वाटप होणार आहे. 3 टप्पे असणार आहेत, 40%, 40% आणि 20%. 7, 8, 9 या 3 तारखा तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणार आहेत. 3 दिवसात 3000 रुपयांचं वाटप हे सर्व महिलांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हे शासनाचं धोरण आहे. कारण फेब्रुवारीचा महिना जो आहे तो पेमेंट तुम्हाला पाठवलेलं नाही. फेब्रुवारी प्लस मार्च अशा दोन्ही महिन्यांचं पेमेंट शासन तुम्हाला लवकरच तुमच्या अकाउंटला जमा करत आहे. आज कोणत्या बहिणींना वाटप होणार आहे तर आज जे 40% महिला आहेत ते कालच्याच व्हिडिओमध्ये आपण सांगितलं. तर 20 जिल्हे असणार आहेत. त्या 20 जिल्ह्यातील महिलांना हे पैसे वाटप होणार आहे. ते जिल्हेसुद्धा आजसुद्धा आपण जाणून घेऊयात. कोणत्या जिल्ह्यातील महिलांना कधी पैसे पडणार आहेत. आणि त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2,52,00,000 महिला या पात्र असणार आहेत. सर्व 2,52,00,000 महिलांना 3000 रुपये पाठवले जाणार आहेत. परंतु 3000 रुपये पडण्यासाठी तुम्हाला 3 दिवस द्यावे लागणार आहेत. 7, 8, 9 अशा 3 तारखेमध्ये तुम्हाला हे पैसे पडणार आहेत आणि ते आजपासून जमा होण्यास सुरुवात होत आहे. काळजी करू नका. कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या महिलांना कधी पैसे पडणार आहेत जाणून घेऊयात आपण. कोणत्या जिल्ह्यातील महिलांना हे आज पैसे पडणार आहेत. सर्वात महत्त्वाचं असणार आहे जळगाव जिल्हा, त्यानंतर धुळे, नाशिक, ठाणे, पुणे, इकडं रत्नागिरी, सोलापूर, बीड, औरंगाबाद, लातूर, अकोला, नागपूर, वर्धा, गडचिरोली, हिंगोली, यवतमाळ, जालना आणि अहमदनगर असे हे 20 जिल्हे असणार आहेत. रायगडमध्ये सुद्धा आणि गोंदियामध्ये सुद्धा पैसे पडणार आहेत. नंदुरबारमध्ये सुद्धा पैसे येण्याची शक्यता आहे. आज सांगलीमध्ये येणार आहेत, कोल्हापूरमध्ये येणार आहेत. असे 20 जिल्हे असणार आहेत. त्यामध्ये वाशिम एक आहे. अशा 20 जिल्ह्यांमध्ये आज पैसे पडणार आहेत. सर्व कोकण विभागातील असो, पुणे असो, नागपूर असो, नाशिक, औरंगाबाद, अमरावती अशा सर्व विभागातील तुरळक जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप सुरू होत आहे. त्यामुळे काळजी करू नका. सर्व महिलांना 3000 रुपयांचं वाटप हे होणार आहे. परंतु आज महिला खुश झालेल्या आहेत कारण आज 3000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत. महिलांसाठी आनंदाची आणि मोठी बातमी आपण दिलेली आहे. महिलांना हे पैसे आजच येणार आहेत. काळजी करू नका. सर्व महिलांना पैसे येतील. महिलांना 8वा प्लस 9वा हप्ता हे दोन्ही हप्ते सोबत शासनानं महत्त्वाचं हे धोरण राबवलेलं आहे आणि हे दोन्ही हप्ते तुम्हाला आजपासून स्टार्ट होत आहेत. आनंदाची बातमी असणार आहे कारण 3000 रुपये एक रकमी तुम्हाला दिले जाणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे 1 वर्षात 3 गॅस सिलेंडर हे फ्री देण्याचं काम सुद्धा हे सुद्धा पैसे जमा झालेले आहेत. याचे 830 रुपये असे गुणिले 3 असे सर्व पैसे तुम्हाला पडलेले आहेत. 2500च्या पुढे हे रक्कम तुम्हाला आलेली आहे. सर्व अकाउंट तुम्ही चेक करून पहा. तुमच्या आधार सेडिंग ज्या अकाउंटला असेल त्या अकाउंटला हे पैसे पाठवलेले आहेत. आणि घरकुल योजनेचा सुद्धा
पहिला हप्ता जमा झालेला आहे. ज्यांचं घरकुल आलेलं होतं त्यांना ते हप्ता जमा झालेला आहे. 15,000 रुपयांचा हा हप्ता जमा झालेला आहे. दुसऱ्या हप्त्याचं घरकुल काम चालू करा, लगेच पैसे पडणार आहेत. आणि महत्त्वाच्या अपडेट आपण आज महिलांसाठी घेऊन आलो होतो. महत्त्वाच्या न्यूज आपण दिलेल्या आहेत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला तर धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.